NIRFचे 2024चे रँकिंग जाहीर। IISc बेंगळुरू देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ तर दिल्लीतील JNU दुसऱ्या स्थानावर। प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे पुणे मुंबई विमान सेवा बंद, एअर इंडियाचा निर्णय। मुंबई पुणे दरम्यान 2 नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव, घाट टाळल्यामुळे प्रवास वेळेमध्ये अर्ध्या तासांची होणार बचत। देशात मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण वाढलं, अज्ञात नंबर्सवरून मेसेज आल्यास त्यावर क्लिक न करण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन। तसंच फोन जास्त गरम होत असेल तर फोन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अटल सेतूमुळे 60% मासे कमी, मच्छीमारांच्या उत्पन्नामध्ये 50% घट। मच्छीमार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन मंदिरामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी, कारागिरांवर मूर्तीच्या विटंबनेचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल। मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला, पाणी साठ्यामध्ये 93% वाढ, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी 10% पाणी साठ्यात वाढ। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची कोट्यावधींची मालमत्ता बँकेकडून जप्त, सेंट्रल बँकेचं कर्ज न फेडल्यानं कारवाई। 21,000 कोटी जनतेच्या खिशातून ओरबाडले म्हणत अंत्यसंस्काराच्या खर्चावर सुद्धा जीएसटी लावाल, जीएसटी वसुलीवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात। बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा घाटावर चेंगराचेंगरी, 50हून अधिक महिला आणि मुलांचं रेस्क्यू।